तर नमस्कार. तर सर्व लाडक्या माता बहिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी सर्व लाडक्या माता बहिणींसाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला A to Z सर्व माहिती सांगणार आहे. तर ती माहिती काय आहे, तर कारण आदित्यताई तटकरे यांनी सर्व लाडक्या माता बहिणींसाठी 8व्या हप्त्याबद्दल मोठी माहिती दिली आहे. म्हणजे आदित्यताई तटकरे यांनी लाडक्या माता बहिणींसाठी 8व्या आणि 9व्या हप्त्याबद्दल काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर ती आपण माहिती या मध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर बऱ्याच लाडक्या माता बहिणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, कारण सर्व लाडक्या माता बहिणींसाठी मी अशाच महत्त्वाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. तर चला मी तुम्हाला दाखवणार आहे की आदित्यताई तटकरे यांनी लाडक्या माता बहीण योजनेबद्दल 8व्या आणि 9व्या हप्त्याबद्दल काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर मी ती तुम्हाला व्हिडिओद्वारा कळवण्यात येणार आहे, म्हणजे व्हिडिओद्वारा दाखवण्यात येणार आहे की आदित्यताई तटकरे यांनी तुमच्यासाठी काय माहिती दिलेली आहे. तर सर्व लाडक्या माता बहिणींनी व्हिडिओ एकदा पाहून घ्या. शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपदा सभागृहानुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे. 8 तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे. पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहोत. डिसेंबरपर्यंत 80 लाख महिला ज्या आहेत ते या योजनेत कधी नाही, विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत. आम्ही साधारणपणे जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही पोचू शकलेलो आहोत. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास 2,35,00,000 2,40,00,000 इतक्या सुमारेस महिलांच्यापर्यंत लाभ हा पोचलेला आहे. त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत. विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत. पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार. फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता नाही, साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोचवणं, ती यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की 3-3.5 महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि 30 लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं. तशाच पद्धतीचा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या सक्षम व्हावं. त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केंद्रित
मंत्रिपदावरून अद्याप वाद कायम आहे, शिवसेना नाराज झालेली आहे. काल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये होते. त्यांनी सांगितलेलं आहे की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल आणि सध्या त्याचं पालकत्व जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याचा विकास हा कुठंही खंडित होऊ नये याची दक्षताही त्यांनी निश्चितपणाने घेतलेली आहे. मुख्यमंत्री लाड़की बहन योजना का जो इस फरवरी मंथ का जो लाभ है वो 8 मार्च महिला दिन, जागतिक महिला दिन जो हम मनाते हैं और उसके पूर्व संध्या को ये 5 मार्च से तकरीबन हमारी ये पूरी जो प्रोसीजर है वो शुरू होगी और जो हमारी लाड़की बहनाएं हैं उनके जो बैंक अकाउंट्स है उसमें ये लाभ 5 मार्च से तकरीबन जाना शुरू हो जाएगा. विपक्ष का एक आरोप है कि जानबूझ जो है नाम काटे जा रहे हैं, नए नए नियम लाए जा रहे हैं. पहले चुनाव के समय हमने एक भी नियम GR जो हमने पहले जो अनाउंस किया था उसमें एक भी हम तर आदित्य तटकरे यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मार्च महिन्याबद्दल काही माहिती मिळालेली नाही अजून, तर ती माहिती लवकरच कळवण्यात येणार आहे. म्हणजे मार्च महिन्याबद्दल मार्च हप्त्याबद्दल अजून काही माहिती मिळालेली नाही, म्हणजे नव्या हप्त्याची अजून काहीही माहिती मिळालेली नाही. तर सर्व लाडक्या माता बहिणींना याबद्दल काहीही माहिती कळवायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लाडकी बहीण योजनेबद्दल आपण असेच सर्वप्रथम माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींना मार्च महिन्याची जशी का माहिती येईल तसं आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओला लाईक करून घ्या सर्व लाडक्या माता बहिणींनी पटापटा. आणि जसं का मार्च महिन्याची माहिती मिळून येईल तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व लाडक्या माता बहिणींचे मनापासून आभार. व्हिडिओला पाहिल्याबद्दल सर्व लाडक्या माता बहिणींचे मनापासून धन्यवाद. सर्व लाडक्या माता बहिणींचे